इंग्लिशचं फॅड आहे म्हणून मराठी शाळा बंद होत आहेत हे अतिशय चूक आहे. मातृभाषा ही जर स्ट्रॉंग असेल तर इतर भाषा आपल्याला शिकता येतात. नमस्कार सर्वांना, मोराडे सरांना माझा रामराम. आज मी माझ्या शेतीत आहे. माझं नाव नानासाहेब महादेव मोठे, मूळ राहणारा शेगाव रोड मोठेमळा मानेवस्तीजवळ. मला सांगायला आनंद होईल की 1959ला मानेवस्तीच्या शाळेत मी प्रथम प्रवेश घेतला. तत्कालीन माझे गुरुजी खांडेकर गुरुजी, जे आता स्वर्गीय खांडेकर गुरुजी जतचे होते, आणि त्यानंतर गावडे गुरुजी, ह्या गुरुजींनी आम्हाला शाळेत यायला फार करून माझ्या घरी येऊन माझ्या आजोबांना सांगितलं की मुलगा शाळेत तुमचा आला पाहिजे, नाही आला तर मग तुम्हाला महिन्याला 1 रुपया दंड भरायला लागेल. कारण त्यावेळेस बरीचशी मुलं पशुपालन शेती यात गुंतलेली मुलं असते. पालकांना शिक्षणाचं महत्त्व एवढं माहिती नव्हतं. त्यामुळं त्या गुरुजींनी त्यावेळेला आम्हाला घरी भेट देऊन आम्हाला शाळेत पाठवलं. तर मला 8वीला SRMला प्रवेश मिळाला. 8वी ब या वर्गात आम्हाला प्रवेश मिळाला, कारण आम्ही मराठी मीडियमचे होतो. आणि 8वीला गेल्यानंतर आम्हाला ABCD शिकवलं. आणि अ वर्गातली जी मुलं होती ती 5वीपासून इंग्लिश शिकलेली होती. पण इंग्लिश मीडियममुळं तसा कुठं अडचण आली नाही आम्हाला. कारण पाठांतर करायला जे 1ली ते 4थीपर्यंत शिकवलं होतं, म्हणजे आपले पाढे म्हणायला पाठ, कविता पाठ करायच्या, त्यानंतर 12 कड्या पाठ करायच्या, शुद्धलेखन लिहायचं, एवढाच अभ्यासक्रम जास्तीत जास्त करून गुरुजी घ्यायचे. त्यामुळं पाढे असल्यामुळं गणिताचा विषय चांगला झाला. पाठांतर विषय असल्यामुळे इंग्लिशसुद्धा आम्ही पाठांतर करूनच बऱ्याचशा परीक्षा यशस्वीरित्या दिल्या. तसं मला खेळाची पण बॅकग्राऊंड होती. मी थोडंसं कुस्तीमध्ये, खो खोमध्ये, कबड्डीमध्ये आणि रनिंगमध्ये भाग घ्यायचो. तर माझा 800 मीटरला 9वीपासून साधारण जिल्ह्यात 1ला नंबरपर्यंत मला पारितोषिक मिळायचे. 1978 पासून एक यशस्वी वकील म्हणून मी काम करतो. तिथं काम फरक तयार झाला. त्यामुळे माझा इतका परिचय ठाण्यात झाला की माझी वकिली खूप चांगली चालली. खूप लोकांच्या परिचित आणि खूप गोरगरिबांची कामं करायला मला संधी मिळाली. अशा प्रकारे आत्ताचे जे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत, ते त्यावेळेला दिघे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे. आणि त्यांची सगळी कामं, शिवसेनेची सगळी कामं मला करायला मिळाली. मला संपर्क तयार झाला. त्यामुळे माझा इतका परिचय ठाण्यात झाला की माझी वकिली खूप चांगली चालली. खूप लोकांच्या परिचित आणि खूप गोरगरिबांची कामं करायला मला संधी मिळाली. अशा प्रकारे जी सुरुवात माझी सांगायचा जो उद्देश आहे, वकिलीत जर आज मी निष्णात वकील म्हणून, फौजदारीचा वकील म्हणून नाव कमवलं असेल, तर जो काय माझा पाया इथं रचला गेला, मी इथून पायी चालत जायचो, शाळेत जायचो, शाळेने जे आम्हाला धडे दिले, संस्कार दिले, विचार दिले, यामुळेच मी आज एवढा मोठा घडू शकलो. आणि जशा प्रकारे एक यशस्वी आयुष्य मला जगायला मिळालं, त्याचं सगळं श्रेय या माझ्या मानेवस्ती शाळेला देतो. आणि या शाळेने जे संस्कार दिले, त्यामुळं आता इंग्लिशचं फॅड आहे म्हणून मराठी शाळा बंद होत आहेत हे अतिशय चूक आहे. म्हणजे मराठी शाळेत शिकला किंवा इंग्लिश शाळेत शिकला, यामुळे आपल्या करिअरवर परिणाम होऊ शकत नाही. आपल्या मनात महत्त्वाकांक्षा पाहिजे, जिद्द पाहिजे. मराठी शाळा आहे म्हणून तुम्ही इंग्लिश शाळेसाठी वेळ घालवू नका. कुठेही मुलं एकदा कळती झाली की मातृभाषा ही जर स्ट्रॉंग असेल तर इतर भाषा आपल्याला शिकता येतात. आणि आपल्याला मार्गदर्शन देणारे जसे मला गुरुजी मिळाले, तसे आज मानेवस्तीला एक आदर्श शिक्षक मिळालेले आहेत. आणि ते सगळे स्थानिक जे आमचे पालक आहेत, माळी आहेत, माने आहेत, आमचे मोठे लोक आहेत, या लोकांना बरोबर घेऊन काम करतायत. शाळेत आज सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. 1ली ते 4थीच्या शाळेत एवढी चांगली सुविधा कुठं शहरात सुद्धा मिळणार नाही. एवढी शाळा या गुरुजी बोराडे गुरुजी, जितेंद्र बोराडे गुरुजींनी बनवलेली आहे. आणि त्यांना सगळं तुमच्या सगळ्या पालकांचा, स्थानिक लोकांचा आणि गुरुजींचा सगळ्यांचा आभार मानतो. आणि सर्व पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवा. मराठी शाळा आहे म्हणून तुम्ही इंग्लिश शाळेसाठी वेळ घालवू नका. कुठेही मुलं एकदा कळती झाली की मातृभाषा ही जर स्ट्रॉंग असेल तर इतर भाषा आपल्याला शिकता येतात. पूर्वीच्या काळी जे मोठमोठे विद्वान झाले ते काय
इंग्लिश शाळेत पहिलीपासून गेले नव्हते, ते तर त्यांच्या कॉलेज जीवनातच इंग्लिश शिकले ना. अशी शाळा आहे आणि जे जे या शाळेतून गेले त्या सगळ्यांचं एक जबाबदारी आहे की कर्तव्य आहे की त्यांनी सर्वांनी मिळून या शाळेला एक आदर्श शाळा बनलेली आहे. तिचं आणखी नावलौकिक कसं भर पडेल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे विशेष करून बोराडे गुरुजींचे आभार मानतो. मला 2 शब्द व्यक्त व्हायला आपण संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय हिंद.